जय गजानन जयचं संस्कृत रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या नवीन भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणून आपण ज्या गोष्टी पाहतो त्यातली एक महत्वाची गोष्ट आहे ईश्वर परायणता, ईश्वरनिष्ठा. भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलेला प्रत्येक माणूस भलेही त्याला या सगळ्या गोष्टींमधलं खूप तात्विक चिंतन येणार नाही, पण त्यातले जे सिद्धांत आहेत ना ते अत्यंत सामान्य शब्दामध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने त्याच्या जीवनात मुरलेले आहेत. म्हणजे त्याला कदाचित ग्रंथ वाचन त्यांनी केलेलं नसेल, कदाचित सिद्धांताचा अभ्यास केलेला नसेल, वेगवेगळ्या संथा घेतलेल्या नसतील, त्याच्यावर चिंतन मनन इत्यादी केलेलं नसेल, पण त्या सगळ्याचा जो सार आहे तो त्या जीवनामध्ये सहजतेने उतरलेला असतो. उदाहरण घेऊ म्हणजे आपल्याला नेमकेपणाने लक्षात येईल की कोणती भूमिका आपल्याला समजून घ्यायची आहे. म्हणजे भगवंताच्या बाबतीमध्ये ईश्वरी शक्तीबद्दल एक लंबा चौडा शब्द संस्कृतीमध्ये वापरला जातो, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती. ही शक्ती भगवंताच्या जवळ असते. कर्तुम म्हणजे त्याला वाटलं तर तो करेल, अकर्तुम वाटलं तर नाही करणार, वाटलं तर अन्यथा म्हणजे जसं पाहिजे तसं करेल. या सगळ्या गोष्टींच्या शक्यतेने भगवान युक्त असतात, म्हणूनच त्यांना भगवान असं म्हणतात. षट ऐश्वर्य वर्णन केलं, त्या सगळ्या ऐश्वर्यांनी संपन्न म्हणून त्याला ईश्वर म्हणतात, परमात्मा म्हणतात. ही जी भूमिका आहे ना त्यातला हा जो शब्द मी आता आपल्याला सांगितला कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, हा शब्दही कदाचित म्हणता येणार नाही. असेही काही साधक असू शकतील, असेही काही सामान्य भक्त असू शकतील, त्यांना या शब्दामध्ये आता सांगितलेली जी वैशिष्ट्य आहेत त्या सगळ्या वैशिष्ट्यांचं कदाचित विवेचन करता येणार नाही, कदाचित हा शब्दही म्हणता येणार नाही. पण त्यांच्या सोप्या भाषेमध्ये हे जे काय सगळं चाललंय ते देवबाप्पा चालवतो या सोप्या शब्दामध्ये त्यातला सिद्धांत बरोबर पोचलेला आहे. ही जी रचना आहे ती समजून घ्या. आणि मग एकदा ही रचना समजून घेतली ना की त्या भक्तीचं जे स्वरूप आहे, त्या भक्तीमध्ये जी अपेक्षित असणारी ईश्वरनिष्ठता आहे, त्या भक्तीमध्ये अपेक्षित असणारी जी एकात्मक अशा प्रकारची स्वरूपाची रचना अपेक्षित आहे, एकनिष्ठता जी अपेक्षित आहे, परम अनन्य स्वरूपातलं शरणागतीचं जे लक्षण वर्णन केलेलं आहे शास्त्रकारांनी, ती जी गोष्ट अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी माणसाच्या मनामध्ये सहजपणे येतात. म्हणजे स्वाभाविक विषय, मंदिरात गेल्यानंतर सुद्धा हात जोडून शांतपणे डोळे मिटून त्या भगवंताला शरणागती काही क्षणापुरती का होईना तो सामान्य माणूस सुद्धा सहज करत असतो. त्याला शिकवावंही लागत नाही, आपोआप ती नम्रता आलेली आहे, तो आदर आलेला आहे. म्हणून कायम लक्षात घ्या, भलेही त्याच्या मागचा शास्त्रीय सिद्धांत माहीत नसतील, पण हातावर मंदिरातलं तीर्थ पडो किंवा हातावर मंदिरातला प्रसाद प्राप्त होवो, तो मिळाल्यानंतर नमस्कार करूनच आपण त्याचं ग्रहण करतो. आणि केल्यावर सुद्धा उरलेला एकही थेंब इकडे तिकडे जाऊ नये म्हणून डोक्यालाच पुसून मोकळ होतो. हा जो भाव आहे तो व्यवस्थित समजून घ्या की तो कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम असला पाहिजे. हा जो भाव आहे त्यातला तो सहजतेने कृतीमधून येत असतो. मला हे सगळं एवढ्या करता सांगायचंय की एकदा ही भूमिका समजून घेतली ना की मग जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे पाहताना तशाच विचारांनी पाहता येतं. आणि स्वाभाविक विषय, जे जे काही तुमचं आवडतंय ते तुम्हाला सर्वत्र दिसत राहतं. म्हणजे कोणतीही गोष्ट पाहिली तरी तुम्हाला तुमच्या आवडत्याच गोष्टीची आठवण येत असते. हा जो शास्त्राचा सिद्धांत आहे तो सिद्धांत नेमकेपणाने या अन्योक्तिकारांनी आपल्या समोर वापरलाय. पुन्हा आपल्या समोर एक वेगळी चातकान्योक्ती, कारण आतापर्यंत आपण चातकान्योक्तीच 3-4 पाहिल्या, त्या सगळ्यांचा विचार एकत्र करू. त्या सगळ्यांमध्ये जी भूमिका होती ना त्याच्यापेक्षा वेगळीच एक भूमिका त्या चातक पक्षाच्या निमित्ताने मग कवी आपल्या समोर सादर करतायत, अन्योक्तिकार आपल्या समोर सादर करतायत. कारण आतापर्यंत आपण याचक आणि चातक यांचा संबंध पाहिला. मेघ म्हणजे जणू काही दाता, हा संबंध आपण पाहिला. त्या मेघाच्या भरोशावर असणारं जीवन याचा विचार आपण निश्चितपणे केला. पण त्या मेघाच्या भरोशावर असणाऱ्या व्यावहारिक जीवनाचाच वर्णनाचा विचार आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. त्या वर्णनामध्ये त्या मेघाच्या आणि चातकाच्या संबंधामध्ये काही पारमार्थिक भूमिका सुद्धा असू शकते, हे या श्लोकाच्या निमित्ताने कवी आपल्या समोर ठेवतायत. म्हणून एक वेगळीच दृष्टी त्या संपूर्ण दोघांच्या संबंधाकडे पाहण्याची. इथे तो याचक नाही, आता तो याचक साधक स्वरूपात परिवर्तित झालेला आहे. आणि मग मेघाच्या माध्यमातून भगवंताचं आणि या
चातकाच्या माध्यमातून साधकाचं वर्णन, अशा प्रकारचं एक वेगळं वर्णन आपल्या समोर ठेवणारी ही सुंदर अन्योक्ती. एकेका शब्दाचं चिंतन करू म्हणजे हा संबंध कसा सहजतेने उलगडत जातो त्याचा विचार आपल्याला करता येईल. पहिला शब्द वापरला संती एकस्मिन एवास्मिन, क्षमस्व, संती एवास्मिन जगती बहवाः पक्षिणो रम्य रूपाः. संती म्हणजे आहेत, एवास्मिन, एव अस्मिन, अस्मिन म्हणजे या जगती, जगामध्ये, या जगामध्ये संती म्हणजे आहेत, बहवाः अनेक, पक्षिणो वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. कसे आहेत? रम्य रूपाः, अत्यंत सुंदर दिसणारे मोरासारखे पक्षी असतील, हंसासारखे पक्षी असतील, हे कमालीचे सुंदर दिसणारे पक्षी, त्यांचं वर्णन आपल्या समोर केलं. अगदी पक्ष्यांमध्ये सुद्धा लहान लहान त्या चिमण्या आपण पाहतो, इतके वेगवेगळे रंग असतात. पोपट आपण पाहिले जगामध्ये, असंख्य रंगाचे वेगवेगळ्या प्रकारच्या छटा असणारे असे पोपट आपल्याला पाहायला मिळतात. कितीतरी सुंदर सुंदर पक्षी आपल्याला जगामध्ये आहेत असं कवी पहिल्यांदा सांगतात. संती एवास्मिन जगती बहवाः पक्षिणो रम्य रूपाः, ज्यांचं रूप अत्यंत आकर्षक असणारे असे अनेक पक्षी आहेत. तेषांमध्ये, त्या सगळ्या पक्ष्यांच्या मध्ये, ममतु महती वासना चातकेषु. इथे वासना शब्द चांगल्या अर्थाने वापरलाय. इच्छा असणे, मला तसं व्हावं वाटणे, हा जो भाव आहे त्या अर्थाने वासना शब्द आहे, वाईट अर्थाने वापरलेला नाहीये तो. माझी तशी वासना आहे, याचा अर्थ माझी तशी इच्छा आहे. आणि कशी? मला मोर व्हायचं नाहीये. कवी म्हणतायत इथे एका विशिष्ट पद्धतीत, मोराचे वेगळे गुण आहेत त्याच्याबद्दल नाही बोलायचंय आता. मला मोर नाही व्हावं वाटत आहे, मला हंस नाही व्हावं वाटत आहे, मला गरुड नाही व्हावं वाटत आहे, कारण हे दिव्य पक्षी आहेत, पण यांच्यासारखं मला व्हायचं नाहीये. माझी इच्छा कोणामध्ये आहे? चातकेषु, मला तो चातक व्हावं अशी माझी इच्छा आहे, तशी माझी वासना आहे. या दृष्टीने शब्द वापरतात. तेषांमध्ये ममतु महती, असं नाही थोड्या वेळ पुरती आली, तेवढ्या वेळ पुरता समोर तो चातक दिसला, त्याचा तो गुण दिसला, आणि त्या गुणांनी तात्पुरतं प्रभावित झाल्यानंतर, जसं आपल्या जीवनात अनेकदा होतं, एखादा विषय आपण ऐकतो आणि असं वाटतं बस उद्यापासून याच विषयात आपण काम केलं पाहिजे, आपलं आयुष्य समर्पित केलं पाहिजे, असा मनात विचार येतो. फक्त तो त्या कार्यक्रमापुरताच टिकतो. कार्यक्रम संपला की 4 दिवसांनी तो विचारही मागे पडतो. तशी रचना नाहीये महती. याचा अर्थ अत्यंत दृढ स्वरूपातली, मजबूत अशा प्रकारची, विशाल अशा प्रकारची, याचा अर्थ कायमची, शाश्वत, चिरंतन, हे सगळे शब्द त्याच्यात आपल्याला अपेक्षित आहेत. अशी वासना आहे. कशाबद्दल? चातकेषु. का त्या चातकाबद्दल इच्छा आहे त्याचं वर्णन करताना ते पुढे म्हणतात, यैहि ऊर्ध्वाक्षैहि अथ निजसखम नीरदम स्मारयद्भिः. काय करतो तो चातक? तो चातक काय करतो याचं वर्णन करताना म्हणतात ऊर्ध्वाक्ष. ऊर्ध्व म्हणजे वर, अक्ष म्हणजे डोळा, डोळे वर करतो. अर्थात तिथला विषय कसा आहे? पक्षाच्या बाबतीत जेव्हा विचार कराल तेव्हा तो अत्यंत सामान्य आहे की ढग आकाशात असतात म्हणून तो आकाशाच्या दिशेने पाहत राहतो, म्हणून स्वाभाविक तो डोळे वर करतो, एवढाच विषय आहे. पण ऊर्ध्वाक्ष शब्दाचे बाकीचे संदर्भ लक्षात घेतले की तो साधकाला कसा लागू पडतो हे आपल्याला सहजतेने कळतं. त्यामध्ये अगदी ध्यानामध्ये ब्रह्मरंध्रा आज्ञाचक्राच्या ठिकाणी वर डोळे लावणे, नासिकाग्रावर डोळे लावणे, दोन्ही पद्धती असतात. खालच्या बाजूला, वरच्या बाजूला, दोन्ही पद्धतीने वर्णन केलेलं आहे. तसे डोळे लावणे याचा अर्थ वरच्या दिशेला पाहणे, आणि वरच्या दिशेला पाहणे याचा अर्थ पुन्हा वेगळा अर्थ, आपल्यापेक्षा श्रेष्ठांकडे पाहणे. आणि मग आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? जगात सर्वश्रेष्ठ परमात्मा आहे. त्या परमात्म्याच्या दिशेने ज्याची दृष्टी लागलेली आहे, याचा अर्थ खालच्या जगामधले जे सगळे वासनामय अशा प्रकारचे भोग आहेत ते सोडून परमात्म्याच्या भक्तीमध्ये ज्याची दृष्टी लागली आहे असा अत्यंत व्यापक अर्थ तिथं आहे. व्यवहारातल्या सामान्य गोष्टींना सोडून देऊन, व्यवहारातल्या नश्वर गोष्टींना सोडून ईश्वराच्या मागे लागणे, ही जी भूमिका आहे ना ती नेमकेपणाने त्यांना मांडायची आहे. त्या दृष्टीने म्हणतात तो वर डोळे केलेला आहे, याचा अर्थ ऊर्ध्व दृष्टी आहे. माणसाला स्वतःची दृष्टी ऊर्ध्व करता आली पाहिजे, वर नेता आली पाहिजे, कारण जिकडे दृष्टी
असेल तिकडेच माणूस जाणार आहे. तुमची दृष्टी जर अधोगामी असेल तर तुमचं अधःपतन जगात कोणीही अडवू शकत नाही, त्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही, हा भाव त्यांना सांगायचा आहे. आणि एकदा जर तुमची दृष्टी ऊर्ध्व असेल तर तुम्हाला वर जाण्यापासूनही कोणी थांबवू शकत नाही. हा जो विषय उद्धरेत आत्मनात्मानम, ही जी भगवद्गीतेची शिकवण आहे ती नेमकेपणाने तिथं गृहीत आहे. आणि म्हणून वर्णन केलेलं आहे की ऊर्ध्वाक्ष, त्या एका शब्दात इतके सगळे वेगवेगळे अर्थ, इतके वेगवेगळे पैलू आपल्या समोर आहेत. अथ निज सखम, कोणाला पाहतो तो? निज सख्याला पाहतो. सखा हा संस्कृत मधला कमालीचा सुंदर शब्द आहे. तो बंधूच्या अर्थाने वापरता येतो, पिता याही अर्थाने वापरता येतो. महाविद्यालयामध्ये मी जेव्हा शिकवतो, सुरुवातीला जेव्हा शिकवायचो काही वर्षांपूर्वी, तेव्हा बंधू हा विषय, आता वयाच्या हिशोबात पित्याचा विषय वापरतो. मित्र आणि बंधू या दोघांचं एकत्रीकरण, त्याला सखा असं म्हटलेलं आहे. म्हणून आपण पहा भागवतामध्ये किंवा महाभारतामध्ये देवी द्रौपदी भगवान श्रीकृष्णाला सखा म्हणायची. ती सखा, आणि तेही तिला सखी असा शब्द वापरायचे. ही रचना कशी आहे? भावाच्या नात्यातलं पावित्र्य, कारण तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि दुसऱ्या बाजूला मित्राच्या नात्यातला मोकळेपणा, कारण मित्राजवळ आपण जसं मन मोकळं करू शकतो तसं भावाजवळ एखादी तरुणी करू शकत नाही, स्त्री करू शकत नाही, कारण सगळ्या गोष्टी भावाच्या सोबत बोलता येत नाही. पण मित्र नुसता नाही, कारण त्यात वासनेचा लवलेश नाही. म्हणून भावाचं पावित्र्य आणि मित्राचं नातेवाईकलं मोकळेपण, या दोघांचं एकत्रीकरण जिथं होतं ना, तिथं सखा हा सुंदर शब्द तयार होतो. भगवंताला सखा म्हणायचंय. कशा करता? तर सगळ्यात अर्थाने मोकळेपणाने त्याच्याशी बोलता येईल. आणि पावित्र्याचा विषय तर आपोआपच असेल. हा जो विषय आहे ना, तो विषय तिथे अपेक्षित आहे. आणि म्हणून भगवंताला वापरताना त्यांनी शब्द वापरला निज सखम नीरदम. नीर म्हणजे पाणी, द म्हणजे देणारा, पण नीर शब्दाचा आणि पाण्याचा संबंध जीवनाशी आहे, हे आपण वारंवार पाहिलेलं आहे. आणि म्हणून पाणी देणारा याचा अर्थ जणू काही जीवन प्रदान करणारा. कसा आहे परमात्मा? तो तुमच्या माझ्या जीवनाचं अधिष्ठान आहे, तुमच्या माझ्या जीवनाचं मूळ सूत्र आहे, ते जीवन प्रदान करणारा. म्हणून नीरद स्मारयद्भिः, तो त्याचं स्मरण करत करत चिंतन करत राहतो. ढग नाही आता समोर, पण ढग यायच्या आधीपासून ढगाच्या येण्याचा विचार करत ढगाचं स्मरण करतो. आणि मग सातत्याने स्मरण असणे, हा जो भक्तीचा विषय आहे तो आपल्याला तिथे सहजतेने लक्षात येतो. की भक्ताकडे आपण त्याचं जे वर्णन पाहतोय, साधकाचं प्रतीक म्हणून जे पाहतोय, ते साधकाचं वैशिष्ट्य काय? तर अखंड स्मरण असणे. हा जो अखंड स्मरणाचा विषय आहे तो त्या स्मारयद्भिः शब्दातून कवींनी आपल्याला सुचवलेला आहे. आणि मग कवी पुढचे म्हणतात, कशी अवस्था आहे त्याची, अखंड चिंतन कशाचं करतोय, आणि मग ते पाहून मला काय सुचतंय त्याच्याबद्दल वर्णन करताना म्हणतात, चित्तारूढम भवती किमपि ब्रह्म कृष्णाभिधानम. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. चित्तारूढ, वर जसा आकाशात आरूढ आहे मेघ, तसा त्याच्या चित्तात आरूढ झालेला आहे. कोण? त्याचा उपास्य असणारा परमात्मा, तो त्याच्या चित्तामध्ये बसलेला आहे. आणि त्या परमात्म्याचं चिंतन करणारा किमपि, कोणीतरी एखादा, ब्रह्म कृष्णाभिधानम, कृष्ण अभिधान असणाऱ्या, म्हणजे कृष्ण स्वरूप असणाऱ्या, कारण त्याचा मेघाच्या रंगाशी संबंध आहे. आणि म्हणून तो जो साधर्म्याचा भाग आहे, कारण शेवटी कुठल्याही गोष्टीची कल्पना डोक्यात तेव्हाच येऊ शकते जेव्हा समानता काहीतरी असते. मेघाच्या ठिकाणी समानता आहे, कोणती? कृष्णाच्या रंगाशी. पण केवळ रंगाशी समानता आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. मग बाकीचे सगळे अर्थ आपल्याला लावून घ्यावे लागतात. तो मेघ आला की जीवन प्राप्त होतं, हा एक विषय. दुसरी महत्वाची गोष्ट, मेघ आला की आपोआप होणारी, त्याचं उत्तर आहे तो मेघ वर्षा ऋतू जेव्हा येतो त्याच्या आधी ग्रीष्म ऋतू चालू आहे, आणि त्या ग्रीष्म ऋतूतला सगळा दाह तो मेघ आला ना की शमन होणार आहे. तसं जीवनातला दाह, जीवनातल्या कटकटी, जीवनातल्या समस्या ज्याच्यामुळे सुटतात, तो कृष्ण सखा. ही जी कल्पना आहे ती समजून घेतली की मग त्यातला आणखी व्यापक अर्थ आपल्या समोर येतो. आणि मग तशा भगवान कृष्णाला ब्रह्म म्हटलेलं आहे, कारण तो परब्रह्म स्वरूपाचं वर्णन आहे. ते परब्रह्मच कृष्ण रूपामध्ये आलं. त्या कृष्ण रूपात आलेल्या परब्रह्माचं जसा एखादा साधक ऊर्ध्व दृष्टीने सातत्यपूर्ण स्मरण करत त्याचाच विचार करतो, त्याला एकनिष्ठ स्वरूपात शरण जातो, तसा साधकाचा कार्य
कार्यभाग असायला हवा, साधकाचं जीवन असायला हवं, हे चातकाच्या निमित्ताने सगळ्या साधकांना सांगणारं आणि चातक पाहिल्यानंतर मला तो साधक आठवतो असं म्हणत आपलं जीवन या दृष्टीने संपन्न असावं असा सांगणारा एक सुंदर श्लोक, अशी एक सुंदर अन्योक्ती या भागामध्ये. पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृत.